महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांसाठी विशेषतः नाशिक लासलगाव परिसरातील शेतकऱ्यांसाठी मोठी चिंतेची बाब समोर आली आहे। भारताचा सर्वात मोठा निर्यात बाजार बांगलादेश आता जवळजवळ पूर्णपणे हातातून गेलाय। बाजार का गेला सांगते। कारण एकच, भारताचे अस्थिर निर्यात धोरण, वारंवार निर्यात बंदी, निर्यात शुल्क या सतत बदलामुळे बांगलादेशचा भारतावरील विश्वास पूर्णपणे ढासळला आहे। पाकिस्तान आणि चीननं काय केलं तेही सांगते। स्थिर दर, सतत उपलब्धता आणि दीर्घकालीन करार म्हणून बांगलादेशाने भारताऐवजी त्यांच्याकडून कांदा घेणं सुरू केलंय। त्यात बांगलादेशचे स्वतःचे उत्पादनही वाढले आहे। महाराष्ट्रातील परिणाम काय तर सांगते। निर्यात थांबल्यामुळे बाजारात माल भरपूर पण खरेदीदार नाहीत। काही बाजारात मिळणारे दर, वाहतूक, मजुरी, साठवण हे देखील भरू शकत नाही। शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नाहीये आणि यावर तज्ञांचं म्हणणं देखील स्पष्ट आहे की भारताने स्थिर आणि दीर्घकालीन निर्यात धोरण आणणं गरजेचं आहे। वारंवार बंदी, सतसूट हे टाळावं। बांगलादेश, मलेशिया, श्रीलंका यांच्यासोबत दीर्घकालीन पुरवठा करार करावेत। प्रश्न एकच, शेतकरी अजून किती दिवस सहन करणार? कांदा संकटावर तुमचं मत काय? कमेंट करून नक्की कळवा।